होतंय तुला? आपे बाहेर ये बरं, दरवाजा उघड, मला बघू देत काय होतंय. आपे आपे काय होतंय तुला? अगं काही नाही. ये इकडे, इथं बस जरा आधी. काय होतंय तुला? अगं काही नाही, उलट्या होत होत्या. उलट्या? तुला मळमळ पण करतंय का? असं काही झालं ना, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं, ना बापूंना ना कदमांना देवाला पण नाही, सगळ्यात पहिल्यांदा आरजाला सांगायचं. नाही अगं मळमळत नाहीये. अगं अशा जागरण सुरू आहे ना, पित्त झालंय म्हणून त्रास होतोय. पिऊताई, अगं तुला वाटतंय तसं कोरड्या उलट्या मळमळत नाहीये मला. बरं झालं, मला ना टेन्शनच आलं. मला असं वाटलं की तुला कोरड्या उलट्या होत आहेत. मी नको तोच विचार करायला लागले बघ. मला असं वाटलं की तू गरोदर आहेस. पिऊताई, मला असं वाटलं की झालं माझ्यासारखं. मी तुला म्हटलं नव्हतं, मी सगळ्या गोष्टींना तोंड देऊ शकते, मी सगळ्याला पुरून उरू शकते. पण आरू पदरात पडला आणि सगळंच बारगळलं. अप्पे, एक बाई जेव्हा आई होते ना, तेव्हा तिला सगळ्या गोष्टींचा विचार आई म्हणूनच करावा लागतो. आणि तुझ्या बाबतीत असं होऊ नये ना, फक्त एवढाच विचार मी करते बघ. मला असं वाटतं की तू आता या परिस्थितीला एक बाई म्हणूनच तोंड दिलं पाहिजेस. आणि आता जर तुझ्यावर आईची जबाबदारी पडली ना, तर सगळंच कठीण होऊन बसेल. तसंच झालंय पिऊताई. म्हणजे अगं म्हणजे कठीणच चालली की परिस्थिती सध्या. प्रत्येक सेकंद कठीणच होत चाललाय ना, म्हणून म्हणलं. पण मला माहिती आहे अप्पे, तू या सगळ्याला तोंड देशील, मला खात्री आहे. हे बघ, मी ना तुला इथं आधार द्यायला नाही आली आहे, कारण आधार हा कमकुवत माणसांना लागतो. आणि तू किती तत्वनिष्ठ असलीस, हट्टी असलीस, तरी कमकुवत नाहीये हे मला माहिती आहे. म्हणूनच मला सगळं माहीत असताना मी तुला काहीच सांगायला आले नाही. म्हणजे एक मिनिट, म्हणजे हे अर्जुनचं जे काही चाललं होतं ते तुला आधीपासून माहिती होतं का ग पिऊताई? कधीपासून? माझ्या डोक्यात मी जात नाही. मी सारखा हाच विचार करत असतो की आपल्याला जर कळलं की मी लोकांकडून पैसे घेतो, लाच घेतो, तर ती काय करेल ना ह्याचा विचार करत राहतो मी सारखा. मला सुधरत नाही काय चिंचुके. अरे झोपेतून दचकून जागा होतोय मी. दिवसेंदिवस असं वाटतं की मी ना गाळात रुतत चाललोय. खोलवर चाललोय, हाताला काय लागना. भाऊजी, ऐकलंय मी सगळं. मी आपलीला फसवलंय. अच्छा. अगं पिऊताई, तू वारंवार सांगायचा प्रयत्न केलास की मला. आडून आडून सुचवत राहिलीस तू. मी अगं तू बाहेर सांगितलंस की आपण ती सांडगी घालत होतो, ते बाहेर सांगितलंस. एकदा ते पेपर मधली बातमी सांगायची होती तेव्हा सांगितलंस तू. तुझं कसं आहे माहितीये का, एखाद्या गोष्टीत घुसलीस ना की तुला दुसरं काही सुचतच नाही. आधी अभ्यास होता आणि आता अर्जुन भाऊजी. मग आता अर्जुन आहे तर वाईट काय त्यात? त्या दिवशी पण मी तुला हेच म्हणत होते की एवढा आंधळा विश्वास नाही ठेवायचा कोणावर. पिऊताई, अगं अर्जुन आहे तो माझा नवरा. मी ते नाही ऐकलं, आता कळतंय. म्हणून माझ्यासोबत हे सगळं होतंय. नाही ऐकलं कोणाचं. अप्पे, ह्या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. हे मग मी तुला यासाठी नाही सांगायला आले, कारण मला असं वाटत होतं की अर्जुन भाऊजींनी स्वतः येऊन तुझ्याशी बोलावं. पण त्यांनी शेवटपर्यंत माझं ऐकलं नाही. आणि त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तुझ्या समोर आल्या ना, ते फार विचित्र होतं. कदाचित भाऊजींनी तुला येऊन सांगितलं असतं तर तुमच्या दोघात काहीतरी बोलणं झालं असतं. कारण हा प्रश्न तुमच्या दोघांमधला होता, हा तुमच्या दोघात सुटायला हवा होता. पण पिऊताई, आता हा प्रश्न फक्त दोघांचा नाही उरलाय ग. खरंय,
बाबा बापू प्रत्येकालाच त्रास होतोय. अर्जुन भाऊजींना अटक झाली आहे, ते जेलमध्ये आहेत आणि या सगळ्याचा प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसाच विचार करते. सुजय आणि मनी मावशीला तर आयतं कोलीतच मिळाले. त्यांना जसं जमेल तसं ते तुझ्या संसारात विष कालवणार अप्पे. म्हणजे तुला एक गोष्ट लक्षात येते का अप्पे, तुला बाबांना आधार द्यायचा आहे, बापूंना समजावून सांगायचंय, मनी मावशी आणि सुजयला तोंड द्यायचंय, तुला भाऊजींशी सुद्धा जाऊन बोलायचंय. आता प्रत्येकालाच आप्पीची गरज आहे. ताई अहो, मलाही सगळ्यात जास्त आत्ता अर्जुनची गरज आहे. हे बघा, तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. बापू ऐका की, एकदा जाऊ दवाखान्यात. नाही नाही, मला नाही जायचं कुठं. हो बापू, अहो ऐका ना, हे व्हेंटिलेटर म्हणतायत डॉक्टर. अर्जुन, मला काय माहित नाही, तूच काहीतरी मार्ग काढ यातनं, पण मी कुठंच जाणार नाही. डॉक्टर, दवाखान्यात गेल्यावर आपण काय ट्रीटमेंट करणार होतो? ते व्हेंटिलेटर, अजून काय काय मशीन असतात सगळे सांगा मला. सगळे बारीतले मशीन इकडे आणू. बापू, अहो दाजीने लय मदत केली आपल्याला. तुम्हाला मरणाच्या दारातनं परत आणले आणि आज दाजी जेलमध्ये आहेत आणि आपण कायच करू शकत नाही वय. पण बापू, मी नाही ग बसणार. मी देणार ते पैसे. असं बी दिदीनं ते आपल्याला दिलेत पैसे. त्याचं काय करायचं तो प्रश्न आपला आहे. हा माझा पहिला पगार. दिप्या, अरे एवढ्या रात्रीचं काय करतोय आतमध्ये? अगं मम्मी, ते आहे की नाही, अगं तो माझा शर्ट आहे की नाही गामाना भिजलेला, मग ती मी बनेल उडकत होतो. बरं सावकाश बाहेर ये, लागल काहीतरी. तू झोप. दाजी, मी तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार. ए अप्पे, अप्पे, अगं ऐक ना, माझं एकदा ऐक ना, मी तुझ्या पाया पडतोय. हो कदम, हात आलाय तुम्ही. अहो 15 दिवस झाले मी वाट बघतोय तुमची राव. मला लय भारी वाटलं, बरं झालं तुम्ही आला. काय नाश्ता आणलाय का? लय भूक लागली होती, बरं झालं तुम्ही आणला नाश्ता. चला गरम गरम खाऊन घेऊ दोघं जण, चला पटकन. अहो काय शोधताय तुम्ही? कदम, नाश्ता करून घेऊ आपण. कदम ऐका ना, कुठं शेतात नाही, शेतात तर जात नाही ना तुम्ही? कुठं सातारला निघालाय का तुम्ही?
कदम, अहो कुठं बाहेर जाणार होता का? इकडे म्हणजे कुठं बाहेर जाणार होता का? अहो कदम, मी बोलतोय तुमच्याशी काहीतरी. ते इन्स्पेक्टर कुठं आहेत ना? अरे एक वस्तू पाहिजे होती मला त्यांच्याकडे. अहो कदम, माझ्याशी बोला ना. मी बोलतोय ना तुमच्याशी. हो कदम, तुम्ही आपल्यासारखं वागू नका. का तुम्हाला पण लाज वाटते माझ्याकडे बघायची? वय वाटते आम्हाला लाज. अरे नाही बघूच वाटत मला तुझ्याकडं. अरे तुझं तोंड बी बघूस वाटत नाही मला आता. अहो कदम, असं कसं तोंड बघूशी वाटत नाही? तुमचा अर्ज आहे ना मी. माझा अर्जा, अर्जा तू जन्मल्यापासून 10 वर्ष तुझं तोंड बघितल्याशिवाय घराच्या बाहेर नाही न पडलो मी. पण आता तुझं तोंड बी बघूस वाटत नाही. अरे कुठं आणून ठेवलंस र आपलं नातं तू. कदम, हे असं नका बोलू राहू. मी मरीलाय का दिशी? मरून जाईन म्हणा, मरून जाईन. अरे रोज खोटं बोलताना नाही मिळालास ते. हा, त्या सोन्यासारख्या पोरीला फसवताना नाही मिळालास. अरे खोटी शपथ घेताना का नाही मिळाला अर्जा तू? अरे तुझं 2 शर ठेवून देवाच्या वाटतात र. 2 शर ठेवून देवाच्या वाटतात. मारा ना, मारा मारा, तुम्ही मारा. तुमचा हक्क आहे. पण असं आबोला धरू नका. पाया पडतो मी तुमच्या. काय र काय? खोटी शपथ घेणाऱ्याला मारावंच बी वाटत नाही र मला. अहो कदम, शपथ नव्हती घेतली. तिथं भांडी घासताना फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला मी. बाकीच काहीतरी बडबड करत होतो. तुम्हाला वाटलं शपथ घेतली म्हणून. इथं मी बापाला बी गंडवलंस वय र. हा, अख्ख्या जगाला गंडवलंसच आणि मला बी गंडवलंस. वा कदम, नाही मी गंडवलं कुणाला. तुम्हाला किती वेळा सांगतोय मी. जाऊ दे ना अर्जा, मला नाही तुझ्याशी तेच तेच परत बोलायचं. तो डबा आणलाय, ते खाऊन घे. आणि नसेल खायचं तर दे फेकून. हो कदम, तुम्ही असं नका ना करू राव. कदम, आयुष्यात सगळ्यात जास्त गरज आहे मला तुमची आत्ता. तुम्ही असं परकेपणासारखं नका ना वागू. अहो तुमचा अर्ज आहे ना मी. माझा अर्जा, माझा अर्जा सांग सांग. अरे एकदा तरी मी तुला सही मागितली होती का? कधी बनलं होतं मला जमीन पाहिजे, माझ्या नावावर पाहिजे म्हणून? हे बघा कदम, ते तुमचं चुकलंय. माझं चुकलं? हा, तुमचं चुकलंय. तुम्ही नाही मागितली कधी जमीन. नाही मागितली जमीन, मान्य आहे ना मला. आपण अशा घरात राहतो ना जिथं आपल्या हक्काचं पण आपल्याला मिळणार नाही, मागून पण मिळणार नाही. न मागता तर विषयच सोडा. म्हणून मी जमिनीच्या मागे लागलो होतो. आणि तुम्हाला माहितीये का, जमीन हा विषयच नव्हता माझ्यासाठी. माझ्यासाठी विषय होता आत्मसन्मान तुमचा. त्या घरात तुम्हाला मिळणारा मान, तुम्हाला मिळणारा रिस्पेक्ट, जो तिथं कधीच मिळाला नाही. म्हणून मागे लागलो मी. वा वा अर्जा, वा वा. आता मला लय रिस्पेक्ट मिळते. हा, लय ताटमानानं चालतोय तुझा बाप. आणि काय सांगतोय तर माझा पोरगा जेलात आहे. कदम, असं उगाच तिरकं बोलू नका राव. मला कळतंय. मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. दुसरा मार्ग नव्हता? अरे काय बोलतोस तू अर्जा? दुसरा मार्ग नव्हता म्हणे? अरे लाज वाटते का तुला? अरे एवढा मोठा जवळचा मार्ग होता ना तुझ्या समोर. आप्पी, अरे आमच्या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त तिला ओळखतोस तू. अरे तिच्याकडे बघून काय शिकता आलं नाही तुला? अरे किती निकीनं आणि कष्टानं पोरगी शिकली, कलेक्टर झाली. तिला सोपं मार्ग नव्हतं का? एवढं मोठं उदाहरण असताना दुसरा मार्ग नव्हता असं कसं म्हणू शकतो तू अर्जा? तिची गोष्ट वेगळी आहे कदम. काय वेगळी आहे? हा, काय वेगळी आहे? तुझ्या माझ्यासारखी माणूस नाही ती, काबाळात पडली. तिच्या बापाचा अपमान होत नव्हता? हा, का तुझ्याच बापाचा फक्त अपमान होता? अरे अख्खं गाव घालून पाडून बोलत होती की तिला. पण नाही, पोरगी डागमगली नाही का चुकीचा मार्ग निवडला नाही तिली. अख्ख्या गावाला एकटी पुरून उरली. मला सांगतोय मार्ग नव्हता म्हणे. त्या बापावर ना मला जळावंसं वाटते. अरे काय त्यांनी पुण्य केलं म्हणून त्यांना सोन्यासारखी पोरगी मिळाली, आणि काय मी पाप केलं र म्हणून मला हे असं.
कदम बाज झालं त्या आप्पीचं कौतुक. आपण आपल्याबद्दल बोलू. आपल्याबद्दल बोलूया. हा बोल, काय कमी केलं रे तुला? काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? हा, एक मात्र नक्की चुकलं माझं. पहिल्यांदा जेव्हा तू जुगाड केला ना, तेव्हाच तुला कान पडायला पाहिजे होता. पण नाही, आईविना पोर वाढलं ना म्हणून आंधळी माया केली मी त्याच्यावर. हे मात्र माझं नक्की चुकलं. हा, हे नक्की चुकलं माझं. चुकलंच रे अर्जा. अहो कदम, मी पण जे काय केले प्रेमापोटीच केले ना. हे प्रेम होय तुझं? हा, ही प्रेम? प्रेमात जवळच्या माणसाला गंडवतोस तू, फसवतोस, अरे खोटं बोलतोस. अहो कदम, मी किती वेळा सांगितलं मी नाही गंडवलं कुणाला. पाहू दे ना अर्जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. हा अर्जा, अरे मला तुझं धन्यवाद द्यायचे. तू जसं मला सोडून गेलास ना, एक गोष्ट लई चांगली केलीस बघ. मला सोन्यासारखी पोरगी दिलीस बघ आप्पी. आता ना, आता मी तिच्यासाठी उभा राहणार आहे, तिच्यासाठी जगणार आहे बघ. माझ्यासाठी अर्जा हा विषय संपलाय. संपलाय. हो कदम, कदम असं नका करू तुम्ही. कदम ऐका ना, कदम ऐका ना, तुम्ही असं नका ना बोलू. हो कदम, तुमच्या पाया पडतो मी. आता मला तुमची लय गरज आहे. तुम्ही असं नका बोलू. सगळे सोडून गेलात माझी साथ. कदम तुम्ही असं नका करू ना. मला तुम्ही सांगा काय करू मी काय करू? तुम्ही सांगाल ते करतो मी. असं नका वागू कदम तुम्ही. असं नका बोलू राव कदम. अर्जा, मला माहिती आहे, अरे तू तुझा गुन्हा मान्य करशील. त्याची शिक्षा भोगशील बघ, आणि मग घरी येशील. तू आप्पीची माफी मागशील. अरे तिच्या पाया पडशील र. अरे मग आपले चांगले दिवस येतील बघ. तू, मी, आप्पी आपण लय आनंदात राहू. माझा मला अर्जा देशील? माझा अर्जा मला देशील? हा, यो आहे बघ माझा अर्जुन. अर्जुन, वर्षा, विनायक कदम, सब इन्स्पेक्टर. यो आहे माझा अर्जा. तू नाहीस माझा अर्जा, तू कैदी आहेस, गुन्हेगार आहेस तू. हे आहे माझा अर्जा. याला घेऊन जातो बघ मी.